इन म्हणा इन देख रहे वो उड़ी का वो उसका ही वो है मालूम है भाई वो दिख रहा है ना अच्छा गोंडा है तार खींच रहे उड़ी का हे पूर्ण पाकिस्तानचं टँक आणि ते हा येतो पाकिस्तानचा इंडियावाल्यांनी डिस्ट्रॉय केलेला हा P-59 टँक पूर्ण पाकिस्तानचा भारताचे पूर्ण उद्ध्वस्त करून येतं ते टाकून पळालं ते इथं पूर्ण हा बघा पाकिस्तानी टँक तर मी सुरेंद्र रागसकर सुप्रिया सुरेंद्र रागसकर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आपण आता आले ते लोंगेवाला कॅम्पमध्ये। तर इथंच आपलं ते भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं ते तुम्हाला मी तिथं दाखवलं पूर्ण। तर हे बघा इथं ते तर बघूया तुम्हाला दाखवते इथं काय काय ते बघा। तर हा एक तोफा रणगाडा आहे तो भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं त्यामध्ये हा रणगाडा यूज केला होता आपल्या भारताकडनं। हा तुम्ही बघू शकता इथं हा बघा आपण पूर्ण भारत पाकिस्तान बॉर्डरच आहोत इथं। तर आपण आता आलो ते लोंगेवाला वॉर मेमोरियल बघायला बघा लोंगेवाला वॉर हा समोर तुम्हाला दिसत आहे तो लोंगेवालाचा मेन गेट। हा बघा लोंगेवाला युद्ध स्टार्ट इथं तेच भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं ते भारताने पाकिस्तानला पूर्ण पराभूत केला होता याच त्या ठिकाणी। तर हे बघा हे बघा ते टँक आहे पूर्ण हा मेन एंट्री गेट आहे। तर मला पूर्ण मी दाखवणार आहे सर्व।
कुछ नहीं है जीप के क्या हेच ते वीर ज्यांनी पूर्ण जो लुंगीवालाचा वार आहे ते पूर्ण गाजवला होता बघा. हा आहे तो पाकिस्तानचा इंडियावाल्यांनी डिस्ट्रॉय केलेला पूर्ण टँक आहे. हा बघा, हा C-15 टँक पूर्ण पाकिस्तानचा भारताचे पूर्ण त्यांना उद्ध्वस्त करून इथं ते टाकून पडायचं ते इथं पूर्ण. हा बघा पाकिस्तानी टँक. हे पूर्ण पाकिस्तानचं टँक आणि ट्रक त्यांनी तिथे सोडून ते गेले होते. पूर्ण ती जागा तुम्हाला समोर दिसत आहे ती पूर्ण वॉरची जागा आहे. लोंगेवाला युद्ध म्हणजे याच ठिकाणी झालं होतं ते भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान 1971 साली. तरी एक झीप आहे जी RCL झीप म्हणून त्यांनी टाकलं होतं. 1971च्या वॉरमध्ये वापरलं होतं. आपल्या इंडियातून वापरली होती झीप. आहे पाकिस्तानी टँक. पाकिस्तानी टँक जो भारताने पूर्ण पराभूत केला होता तो टाकून पळाले होते ते, म्हणजे ते लोक पाकिस्तान. हा समोर तुम्हाला दिसत आहे तो पूर्ण पाकिस्तानी टँक आहे. खरं म्हणजे ज्या युद्धामध्ये पाकिस्तानने आपल्या इंडियावर आक्रमण केला होता त्यावेळी हा श्रीमान टँक आहे M4 तो पूर्ण ते इथे सोडून गेले होते. आता ही समोर एक तुम्हाला जीप दिसत आहे ती पण आपल्या इंडियाकडून यूज केली होती. त्याच्यावर ते पूर्ण तोफ्याचा ठेवला होता, त्याच्यातूनच पूर्ण मारा केला होता. तर याचं नाव आहे ते लॉन्स नाईक मथुरा. याची RC जीप आहे ही. या जीपच्या माऱ्याने पूर्ण पाकिस्तानी टँक ते पूर्ण जमीनदोस्त केले होते. आता मी तुम्हाला समोर दाखवत आहे पाकिस्तानी टँक. हा बघा पाकिस्तानी टँक. याला पण त्यांनी ते आपल्या जीपच्या सहाय्याने पूर्ण उद्ध्वस्त केला होता. आता ही आपण युद्धाच्या जागेवर प्रवेश केलेला आहे. ही पूर्ण जागा आहे ती युद्धाची जागा आहे. या जागेवर पूर्ण गोळीबार चालू होता. बहुतेक सैनिक पण आपले खूप मारले गेले होते आणि पाकिस्तानी सैनिक पण मारले गेले होते. आता हे आपले इंडियन बंकर आहेत, याच्यातून पूर्ण हल्ला आपला इंडियन करत होते. तर आता आपण चाललेलो आहे ते युद्धाला चाललेले आहोत. इथून ते आपले सैनिक गोळीबार करत असते, याच्यातून करत असत पूर्ण.
आता तुम्हाला समोर सफारीसाठी जी एक राईड घेतली आहे इथं त्याचं पण चार्जेस आहेत. हे पूर्ण कॅम्प आहेत. आता आपण बंकरच्या आत आलेलो. बघा कसे ते पूर्ण वाळूच्या गोणी ठेवून ते गोलीचे संरक्षण करण्यासाठी वापरत असतात. हे पूर्ण बंकर आहेत. हा त्याचा नकाशा आहे. ते कसे आले होते, कुठे आले होते. आता आपण आहोत त्या बंकरमध्ये, इंडियन बंकरमध्ये, जिथं पाकिस्तानवाल्यांचं टँक आणि मिलिटरीवाल्यांना पूर्ण जमीनदोस्त केलं होतं आपल्या इंडियन आर्मी लोकांनी. बघा तुम्हाला, बघा हे बघा बंकर. हा 1971 पासून इथेच टँक पूर्ण इंडियाने जमीनदोस्त करून ठेवला होता. तो इथेच पडून आहे अजूनपर्यंत. भारत पाकिस्तान वॉर म्युझियम. तर आम्ही लढून आलेलो आहोत सर्वजण. चला.
तर आत्ता आपण आलो ते तनोट माता मंदिर. या ठिकाणी पाकिस्तानने खूप प्रमाणात त्यांनी आक्रमण केलं होतं या मंदिरावर. त्यांनी पूर्ण बॉम्ब हल्ले केले होते, म्हणजे बॉम्ब हल्ले एक पण सक्सेस झाले नाही. तर तुम्हाला या मंदिरात पूर्ण मी दाखवणार होते बॉम्ब हल्ले कसे केले आहेत. हे बघा एंट्री आहे ते तनोट माता मंदिर. मातेश्वरी तनोट राय मंदिर. आहे ते तनोट माता मंदिर तुम्ही बघू शकता इथे. हे बघा ते बॉम्ब अजूनही तसेच त्या युद्धामध्ये पाकिस्तानी टाकले होते ते तसेच इथं अजूनही पडलेले आहेत. हे बघा, हा बघा दुसरा बॉम्ब, हा बघा वेगळा तसा बॉम्ब आहे. हे पूर्ण आपले कमांड मेजर कमांड आहे सर्व. एकूण 300 बॉम्ब त्यांनी त्या मंदिरावर टाकले होते, पण एक पण सक्सेस झाला नाही. ते एक पण नाही फुटला होता एक बॉम्ब. ही समोर दिसते तनोट राय माता बघा. देवीचे चमत्कार बघा किती, की एक पण बॉम्ब हल्ला सक्सेस झाला नाही त्यांचा या मंदिरावर पाडलेला. आता आपण आहोत ते इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर. आपला इंडियाचा फ्लॅग आहे, पण आपण 0 लाईन म्हणून ओळखला तो या एरियाला बोलतात. त्या म्हणजे कधीही गोळीबार होऊ शकतो असा हा एरिया असतो. आणि ते तारांच्या पलीकडे आहे ते पूर्ण पाकिस्तान आहे. या त्याच्यासमोर दिसत आहे ते पूर्ण पलीकडे पाकिस्तान. ते इंडिया भारत पाकिस्तान बॉर्डरवर जैसलमेर या ठिकाणी राजस्थान ठिकाणी ते पूर्ण आहे ते पाकिस्तान बॉर्डर. म्हणून दाखवणार ते पाकिस्तान बॉर्डर.
आता हे समोर जे 609 म्हणून दिसत आहे ते पूर्ण इंडियाचं आहे आणि त्याच्या पलीकडे ते पाकिस्तानचं आहे. आता हे पाकिस्तानचा बंकर आहे आणि टॉवर पण ते पाकिस्तानचं आहे. म्हणजे आपण पाकिस्तानच्या खूप जवळच आहोत. अच्छा